हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. तर सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाकालाच घातलेले आहे. तर मुगाची उसळ, भात वगैरे आमटी झालेले आहे माझे आणि चपात्या केलेल्या आहेत कारण मुलाचा डबा होता सकाळीचा, त्यामुळे त्याला ते करून दिलं मी. आणि मिस्टरांचा आहे उपवास, त्यामुळे शाबूसुद्धा भिजत घातला आहे. आता ही थोडी थोडी भांडी पडत करत सकाळपासून अजून एवढी चहाची आणि नाश्त्याची आता पडलेली आहेत. सकाळी रात्रीची तर घासून काढली. आणि हा टेबल कोपऱ्यामध्ये होता बघा छोटा, तो इकडे हलवला आहे आणि तिकडला कोपरा मी स्वच्छ केला आहे क्लीन. असं थोडे थोडे कोपरे सतत मी नेहमी क्लीन करत राहते, त्यामुळं घर नेहमी टापटीप स्वच्छ राहण्यासाठी मदत होते मला. नाहीतर एकदम सगळं काढायचं तर काय माझ्या हातून काही शक्य होत नाही. जसं जसं जमल तसं मी काढतच असते. आणि इकडे बघा सगळं माझं लोटून फरशी पुसून झालेलं आहे, सोबतच धुणंसुद्धा झालेलं आहे. आणि दुपारच्या वेळेत मुलगा मला मागत होता की कस्टर्ड करून दे, फ्रूट कस्टर्ड बनवलं. आता मध्ये 1-2 वेळा तरी बनवले आणि मागायला लागलाय म्हटलं. आणि दूध पण नव्हतं, त्याने जाऊन घेऊन आला 1 लिटर दूध. आता थोडं काय केलं, त्या दुधामध्ये कस्टर्ड थोडंसं विरघळू दिलं आणि थोडा वेळ काय केलं, ते छान असं उकळू देणार. म्हणजे उकळलं की ते घट्ट होतं आणि त्यामध्ये थोडी साखरसुद्धा घातल्या आणि थोडे डाळिंबाचे दाणे मी काढून ठेवल्यात. आणि आपलं हे ॲपलसुद्धा म्हणजे सफरचंदसुद्धा कट करून ठेवले. आता त्याला घाई गडबड आहे म्हणून खाली आता उकळले होतं ते खाली थोडं घेतले, कारण वाऱ्यानं थोडा वेळ लगेचच काय होईल, गार होईल म्हणून खाली हे केलं आणि हलवायला लागले लवकर गार होण्यासाठी. आणि आता दुपारची वेळ आहे, आता ते गार होईपर्यंत काय करायचं म्हटलं. आणि हे डाळिंबाची सालं आता आमच्या बागेच्या ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे. ते इथंच बसून मी सोलल्यामुळे इथंच राहिलेलं आहे. आता संक्रांत तर संपलेली आहे, पण काही सण असतात बघा वर्षभर, त्याच्या पाऊलखुणा, त्याचे काही वाईब्स असतात, वर्षभर राहतात. आणि सुगडातलं जे काय धान्य असतं तो महालक्ष्मीचा आशीर्वादच असतो. त्याच धान्याचं आज काहीतरी मी वेगळं बनवणार आहे आणि तोच आज हे सुगडाचा प्रसादच म्हणू शकता. आणि त्याचं काय मी बनवणार आहे ते बघण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे सुगडातले जसं जसं मी काढत होतो त्यामध्ये मातीचा असा सुगंध येत होता. मातीचा सुगंध, ओलावा त्यामध्ये असतो, त्यामुळे ते चव एक वेगळीच असते. हा महालक्ष्मीचा आशीर्वाद प्रसाद म्हणू शकता. तर ते धान्य आपण टाकायचं नसतं, त्याची एक रेसिपी बनवायची असते किंवा काही बनवू शकता. तुम्हाला भाजी वगैरे काय करायचे ते करू शकता. तर मी काय करणार आहे ते बघा. तर हे सुगडातल्या धान्याचं तुम्ही काय करता ते नक्की कमेंट करून मला सांगा. म्हणजे मी पण प्रयत्न करेन पुढच्या वर्षी तुमच्या पद्धतीची रेसिपी बनवण्याचा. आता मी माझ्याच पद्धतीची आज बनवणार आहे. त्यामध्ये भरपूर असं हे घातलं होतं धान्य वगैरे. आता त्याचं तांदूळ वगैरे होतं, तीळ वगैरे सगळंच मी काढलं बाहेर. आणि जे आता त्यामध्ये वंशाचं जे होतं हळकुंड, सुपारी वगैरे, खारी खोबरं, ते काय करणार मी फ्रीजमध्ये तसंच ठेवणार, कारण ते ओटीला वगैरे लागतं साहित्य. मी एक प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवते, त्याला कीड वगैरे लागू नये म्हणून यासाठी. तर मी बघा लहानपणीचा खेळ असं मांडणी म्हणतात लक्ष्मीच्या ह्याची संसाराची मांडणी, त्या पद्धतीचं असं केलं. आणि हे कुठं ठेवायचं हे समजेना म्हणून म्हटलं तर किचनमध्ये ते तात्पुरतं असं ठेवूया, नंतर कुठं ठेवायचं तिथं ठेवून घेईन. आणि आता तर छान दिसत होतं, एक वेगळाच लुक आला होता माझ्या किचनला. आणि डाळिंबाचे थोडेसे दाणे शिल्लक राहिले होते म्हणून आता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे एका कंटेनरमध्ये घातले आहेत. तर बाहेर बघू शकता दुपारचं एवढं वारं सुटलं, इतका कचरा साठला. आता मी हे स्वच्छ करून घेईन. तर संध्याकाळची वेळ झाली दिवाबत्तीची. आणि बाहेरसुद्धा दिवा मी लावते, तो लावलेला आहे दरवाजाच्या उजव्या बाजूला. आणि ते दारात अगरबत्तीसुद्धा लावल्या, तुळशीत पण लावल्या, इथं पण लावल्या मनी प्लांटपाशी. आणि संध्याकाळी बघा त्या सुगडातल्या धान्याचा मी काय केलेला आहे, मसाले भात केलेला आहे. आणि छान असा झाला आहे, सिंपल पद्धतीनं केला. त्याची चव सगळ्या भाज्यांची त्यामध्ये उतरतेच, त्यामुळे ती चविष्ट लागतो. आणि दूध पण इकडे उकळायला ठेवले आणि शेवग्याची आमटी आज करायला घातली. आणि वांगंसुद्धा मी आता करणार आहे. सुगडातल्या धान्याचा त्या भाताचा म्हणजे मसाले भाताचा वास खूप सुगंध असा दरवळत होता घरभर. आणि सात्विक अन्न शिजलेलं आहे आज घरी.
कितीही आपण आधुनिक जगात प्रगती केली तरी मुळाशी आपल्या परंपरेशी आपलं नातं जोडलेलं असतं. आता सुगड म्हणजे मातीचं भांडं नसून ती एक आपली घरातली समृद्धी अशी मानली जाते. आज दुपारी सगळी कामं केली होती, म्हणजे सकाळपासूनची तर सगळी झाली होती. पण थोडंसं मला कंटाळा आला होता, थकवा पण आला होता. म्हटलं थोडंसं रेस्ट घेऊया म्हणेपर्यंत मोठ्या मुलाने सांगितलं की मला फ्रूट कस्टर्ड पाहिजे. आता ते सगळं सोलून करून द्यायचं म्हटलं. मला इतकं दमल्यासारखं होत होतं, पण त्यानं जेव्हा केल्यानंतर खाल्लं तेव्हा मला इतका आनंद झाला की गृहिणीचं आयुष्य बघा असंच असतं. जरा जरी थकलं असलं तरी जर मुलांनी काय मागितलं आणि त्यांना आपण करून दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काय आनंद असतो तो काय वेगळाच असतो. तर असंच असावं प्रत्येक गृहिणीचं आयुष्य. तर चला बघता बघता संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुद्धा वेळ झालेली आहे. आता नेहमी प्रश्न होता भाजीला काय बनवायचं. तर आज सकाळीच काय केल्यात, वाटाणा वांगं वगैरे घेऊन आल्यात. आता वाटाणा सोलायची तर काय माझ्या अंगात ताकद नाही. आता म्हटलं पटकन होणार म्हणजे वांगंच डोळ्यासमोर नेहमी दिसतं, तेच कट करून ठेवलं होतं आणि सिंपल अशी फोडणी देते मी. तेलावरती कांदा परतते, जिरं मोहरी हिंग हळद घालते आणि शेंगदाण्याचा कूटच घालून आमच्यात आवडतं. आता कूट पण संपला होता, म्हटलं लगेचच कूट पण करून घ्या. थोडे शेंगदाणे आहेत तेवढे बास होतात. एकच वांगं तर बनवणार आहे आणि बाकी शेंगदाणे आता उद्याच्याला भाजायलाच लागणार, कारण पुढच्या आठवड्याची तयारीसुद्धा मला करायचीच आहे त्यासाठी. आणि आज आणलेले आहेत शेंगदाणे मिस्टरांनी. आता छोट्या मुलग्याला गाडीवरने घेऊन मिस्टर गावात जरा फिरून येतो म्हणायला लागलेत. म्हणजे फिरून असं काय नाही, दत्ताला जातात. आज गुरुवार आहे आणि नेहमीच कितीही वेळ झाला, लेट झाला, काही जग इकडचं तिकडं झालं तरी दत्ताला गेल्याशिवाय काय ते राहत नाहीत. त्यामुळे दत्ताचा नमस्कार करून येतात, मगच घरात येऊन उपवास सोडतात. आता फ्रूट कस्टर्ड तर फ्रीजला मी ठेवले, त्यामुळे गोड डिश म्हणू शकता संध्याकाळची, ती पण बनवली आहे मी. आणि भात छान असं झालेला आहे, वांगं झाले. आता चपात्या पण लगेच बनवून घेईन. आणि थोडंसं वाटण मी काय करते एक्स्ट्राचं बनवूनच ठेवते, असं लागलं की पटकन घालता येतं कुठल्या पण भाजीमध्ये. आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं वाटण नेहमीच असतात. आज सकाळी हा शेवगा आणला होता, तर असा मी मोडून ठेवला होता. लांबडं माझ्या पायाला लागत होतं म्हणून मी ह्याच्यामध्ये आपलं जे काही खाली मी कांदे वगैरे ठेवते त्यामध्ये लागत होतं अंगाला, म्हणून मी असं वाकडं करून ठेवलं होतं. तर शेवग्याचीच भाजी मी इथं केलेली आहे. आणि इकडं वांगंसुद्धा छान असं झालेलं आहे. वांगं तर आवडते मिस्टरांना, त्यांच्या आवडीचंच आहे, तेच मी बनवते. तर इकडे मी हातात वरून दाखवत होते, बघूया म्हटलं वरून कसं दिसतोय, कारण माझ्याकडे काय ट्रायपॉड वगैरे कसलंच साधन नाही. मी हातातच मोबाईल घेऊन सगळे शूट वगैरे करत असते किंवा डब्यावर पण ठेवते कधी कधी, त्यामुळे वरून कसं दिसतं ते बघत होते. छान अशी शेवग्याची आमटी तयार झाली आहे. सण संपला तरी काय सण संपलाय असं वाटत नव्हतं. घरात अजून सण चालूच आहे असं वाटत होतं, कारण तिळगुळाची वाटी अशी समोर ठेवल्या टेबलावरती. आणि कसं संपल्यानंतर घर एकदम सगळं, आता जेव्हा मी सुगड काढली तेव्हाच मला जाणीव झाली की आता संक्रांत संपली आहे. एकदम शांत वाटायला लागलेलं घर, सुन्न सुन्न झाल्यासारखं. 2 दिवस अशी धावपळ पळापळ माझी चालू होते. 2 दिवस नाही, आठवडाभर मी तयारी करत होते. सुगडातलं सगळं आणायचं, करायचं, हे आणा ते आणा, हे पाहिजे ते पाहिजे, हे म्हणजे जेणेकरून काय त्याची घाई गडबड होता काम नाही. साहित्य असलं की पटपट मला करता येईल ह्यासाठी माझी आठवडाभराची धावपळ. पण आज एवढं शांत वाटत होतं, एक दुःख असं मनात जाणवत होतं, काही जे कायच करू वाटत नव्हतं. तर चला मग आज इथे संध्याकाळची चपात्याला बनवायला घेतलेल्या आहेत. आणि तो मोठा मुलगा गेला आता क्लासला, तो येईल 8-8:30ला, तेव्हाच आम्ही सगळेजण बसणार. आता मला तर असं चटपटीत काहीतरी खाऊ असं वाटत होतं आणि काहीतरी आता घेऊन या म्हणून सांगितलं, तर काहीतरी येतीलच घेऊन. ते खाल्ल्यावर मग काय वेळच होणार आहे जेवायला, 10 तरी वाजतील, कारण आता 8:30 वाजत आलेले आहेत. आता काय आणल्यानंतर ते खाल्लं की 1 तास तरी शांत बसतो, मग नंतर आम्ही जेवायला बसणार सगळे. आजचा दिवस खूप धावपळीचा पण होता, पण इतका समाधानाचा होता
कारण आपण वेगवेगळे पदार्थ बनवत असतो, खात असतो, त्याचा आपल्या ध्यानावर मनावरती नक्कीच परिणाम होतो आणि वेगवेगळे पदार्थ हे नेहमीच केले पाहिजेत. आणि आजचा व्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच.